नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुनर्रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 206 दशकन्या तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडवाच गच्छ तदा शोणीनाथ तीर्थ परमशोभनम सर्व पापहरम पुण्य दशकन्येती विश्रुतम. मुनिश्रेष्ठ मार्कंडवदले राजा त्यानंतर सर्व पाप विनाशक पुण्यमय दशकन्या नावाने विख्यात परमसुंदर तीर्थात जावे. हे तीर्थ महादेवाद्वारा स्थापित पुण्यदायक व सर्व कामना फलप्रद करणारे आहे. त्या तीर्थात श्री महादेवाने श्री ब्रह्मदेवाच्या गुणवान दशकन्या वरल्या व त्यांच्याशी विवाह केला. त्यावेळेपासून हे तीर्थ दशकन्या नावाने प्रसिद्ध झाले. हे सर्व पाप विनाशक तसे पुण्यप्रद आहे. तेथील फल अक्षय आहे. त्या तीर्थात जो वस्त्रभूषणाने भूषित कन्यादान करतो त्याच्या त्या यथाशक्ती सालांकृत कन्यादानाने लाभणाऱ्या पुण्यानुसार पवित्र अंतःकरण असलेल्या मनुष्य त्याच्या रोमांच संख्येइतकी सर्व श्रीशंकरासमीप निवास करतो. खूप काळ लोटल्यावर तो इहलोकात दुर्लभ मनुष्यजन्म प्राप्त करून कोट्याधिपती धनिक होतो. त्या तीर्थात जो भक्तिपूर्वक स्नान करून शांत सदाचारी व विद्वान ब्राह्मणाला सुवर्णदान करतो तो अत्यंत सुखी होतो. हे भरतवंशोत्पन्न राजा, मन वाणी व कर्माने उत्पन्न पूर्व पाप सुवर्णदानाने नष्ट होते. त्या तीर्थावर केसाच्या अग्रभागा इतकेही सुवर्णदान केल्यास मनुष्य निसंदेह स्वर्गात जातो. तो स्वर्गश्रेष्ठ विमानावर बसून सिद्ध विद्याधरांनी पूजित होऊन प्रलयापर्यंत निवास करतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील दशकन्या तीर्थ महात्म्यवर्णन नावाचा 205वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्णारी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.